श्री स्वामी समर्थ. स्वाध्याय वर्ग 7वा. विषय इतिहास. प्रकरण 1. इतिहासाची साधने. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. प्रश्न 1. खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. उत्तर: दंतकथा, चित्रे, कपडे, पोवाडे, शिलालेख, तारीख, बखरी, लोकगीते, खलिते, चर्च, आज्ञापत्रे, ताम्रपट, श्लोक. प्रश्न 2. लिहिते व्हा. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर: स्मारकांमध्ये वीरगळ, समाधी, विजयस्तंभ, कबर इत्यादींचा समावेश होतो. तवारीख म्हणजे काय? उत्तर: तवारीख म्हणजे तारीख म्हणजेच घटनाक्रम. इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात? उत्तर: इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात. प्रश्न 3. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. उत्तर: वेगळा शब्द अलिखित साधने. स्मारके, नाणी, लेणी, कथा. उत्तर: वेगळा शब्द कथा. भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. उत्तर: वेगळा शब्द मंदिरे. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके. उत्तर: वेगळा शब्द तवारिखा. प्रश्न 4. संकल्पना स्पष्ट करा. भौतिक साधने. उत्तर: पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना इतिहास साधने असे म्हणतात. यामध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, ताम्रपट, नाणी इत्यादींचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. लिखित साधने. उत्तर: मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन, वेशभूषा,
आचारविचार, सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. मौखिक साधने. उत्तर: लोकपरंपरेत ओव्या, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, विचार, श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात. परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. प्रश्न 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. उत्तर: ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. याआधी विश्वासू ठरलेले साधनही त्यांना पडताळून घ्यावे लागते. असे केले नाही तर आता काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. प्रश्न 6. तुमचे मत लिहा. प्रश्न 1. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. उत्तर: दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडांवर कोरलेल्या असतात. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील कोणालाही बदल करता येत नाही. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. उत्तर: ओव्या, मिथके, लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, श्रद्धा, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. हे साहित्य पाठांतराच्या स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आपला व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा.